Hello. As you are aware, we are dealing with the question of admission and enrollment of an advocate. As already I have told you, हाच question तुम्हाला qualification and disqualification for enrollment of an advocate असंही विचारतील. आतापर्यंत या क्वेश्चनच्या अंडर आपण काय काय डिस्कस केलं बघा. रोमन 1 इंट्रोडक्शन द्यायचा, रोमन 2 द्यायचा, प्रोसिजर फॉर ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट. त्यात कॅपिटल ए करायचं क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट, 5 क्वालिफिकेशन टाकायच्या. नंतर काय करायचं सांगा, तर कॅपिटल बी करायचा डिस्क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट. त्या 3 डिस्क्वालिफिकेशन आपण डिस्कस केलं त्या टाकायच्या. आणि आता कॅपिटल सी करायचा ऍक्च्युअली जी प्रोसिजर आहे, प्रोसिजर फॉर ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ द ऍडव्होकेट, ती आपण सुरू करतोय. I'll share the screen with you and we will continue the answer. Enrollment procedure in the bar council. Capital C त्यातलं small a. Okay. Authority to whom application for enrollment may be made. कुणाला अप्लाय करायचं बघा. खूप छान आणि सोपं उत्तर आहे काय. According to section 25 of the Advocate Act, an application for admission as an advocate shall be made in a prescribed form. कुणाला बघा, to State Bar Council, within whose jurisdiction the appellant proposes to practice. कुणाला ऍप्लिकेशन करायचं आहे, स्टेट बार काउन्सिलला. म्हणजे आपण एक एक्झाम्पल पुढे पुढे जाऊ की तुम्ही सगळी एनरोल होणार आहात ऍडव्होकेट म्हणून. तर तुम्ही आपण महाराष्ट्रात आपल्याला प्रॅक्टिस पण महाराष्ट्रातच करायची आहे. तर आपल्याला कुठे एनरोल करावं लागेल सांगा, स्टेट बार काउन्सिलकडे. म्हणजे महाराष्ट्राचं स्टेट बार काउन्सिल कोण आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. ओके. स्मॉल बी करायचं आहे, डिस्पोजल ऑफ द ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन ॲज अन ऍडव्होकेट. मग आता स्टेट बार काउन्सिलकडे आपण अर्ज दिला. स्टेट बार काउन्सिल पुढे काय करेल बघा, State Bar Council shall refer every application of admission as an advocate to the enrollment committee. State Bar Council तुमचा अर्ज कोणाकडे पाठवते, कमिटीकडे. To any direction that may be given in a written by the State Bar Council in this behalf, such a committee shall dispose of the application in a prescribed manner. मग आपली ऍप्लिकेशन कमिटी योग्य पद्धतीने काय करेल सांगा, तर डिस्पोज ऑफ करेल तिथं. Bar Council of India पण मध्ये, if satisfied other on the reference made to it in this behalf, or otherwise that any person has not entered his name on the roll of the advocate, has got his name entered on the roll of advocate by misrepresentation as to the essential fact or by fraud or undue influence. Bar Council of India ला कोणाच्या रेफरन्स वर किंवा सुमोटो कुठूनही माहिती मिळाली की जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला एनरोल करून घेतलेला ऍडव्होकेट म्हणून फ्रॉडलंटली अनड्यू इन्फ्लुएन्सचा वापर करून, तर त्याचं नाव रिमूव्ह करून टाकते बार काउन्सिल. रिमूव्ह द नेम ऑफ सच अ पर्सन फ्रॉम द रोल ऑफ ऍडव्होकेट आफ्टर गिव्हिंग हिम अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. त्याला त्याची जी काही बाजू मांडायची संधी आहे ती देऊन त्याला ऍडव्होकेटच्या रोल मधून नाव काढून टाकलं जाईल, त्यानं फ्रॉडलंटली एंटर करून घेतला असेल तर. क्लॉज 2 काय म्हणतो बघा, when the enrollment committee of the state bar council proposes to refuse any application, it shall refer the application for opinion to the Bar Council of India. The State Bar Councilच्या कमिटीनं रिफ्यूज केला रजिस्टर करायला. Where the enrollment committee of the State Bar Council proposes to refuse any application. Sir, enrollment committee ना refuse केलं the application जर घ्यायला, it shall refer the application for the opinion to the कुणाला जाते मग Bar Council of India ला. And every such a reference shall be accompanied by the statement of the ground in support of the refusal of application. Okay. स्टेट बार काउन्सिलनं ते ऍप्लिकेशन का रिफ्यूज केलं त्याचं रिझन पण देऊन ते ऍप्लिकेशन बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवायला पाहिजे. ओके. तिसरा मुद्दा, एनरोलमेंट कमिटी ऑफ द स्टेट बार काउन्सिल शॅल डिस्पोज ऑफ द ऍप्लिकेशन रेफर्ड टू द बार काउन्सिल ऑफ इंडिया इन कन्फर्मिटी विथ द ओपिनियन ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया. आता बार काउन्सिल ऑफ इंडिया जे काही निर्णय देईल ना, त्या निर्णयानुसारच स्टेट बार काउन्सिलला निर्णय द्यावा लागतो तिथं. नंबर 4, where the enrollment committee of the state bar council has refused any application for admission as an advocate on the roll, the state bar council shall as soon as may send an intimation to all the state bar council of the refusal stating the name, address, qualification of person whose application was refused on the ground of refusal. जर एका स्टेट बार काउन्सिलने एखाद्या व्यक्तीचं ऍडव्होकेट म्हणून ऍडमिशन रिफ्यूज केलं तर ते लगेच त्या व्यक्तीचं नाव, कार, ऍड्रेस, त्याच्या क्वालिफिकेशन, त्याला रजिस्ट्रेशन का रिफ्यूज केलं, बाकी स्टेट सगळ्या बार काउन्सिलना कळवतात तिथं. सी पॉइंट बघा, पॉवर टू रिमूव्ह द नेम फ्रॉम द रोल.
According to section 26A of the Advocate Act 1961, a state bar council may remove from the state roll the name of an advocate who is dead or from whom the request has been received to that effect. Okay. 26A section खाली जर एखाद्या ऍडव्होकेटची डेथ झाली तर त्यांचं नाव स्टेट बार काउन्सिलच्या रोल मधून रिमूव्ह केलं जातं किंवा जर त्या ऍडव्होकेट कडून स्वतः रिक्वेस्ट आली की माझं नाव ऍडव्होकेटच्या यादीतून काढून टाका तर त्या बेसिसवर पण त्यांचं नाव ऍडव्होकेटच्या यादीतून रिमूव्ह केलं जातं तिथं. नंतर डी पॉइंट बघा, application once refused not to be entertained by another bar council except in certain circumstances. एका बार काउन्सिलने ज्या व्यक्तीला ऍडव्होकेट म्हणून रजिस्टर करायला डिनाय केलंय त्या व्यक्तीला दुसऱ्या बार काउन्सिलने पण रजिस्टर करून घ्यायचं नाहीये एक्सेप्ट एक्सेप्शनल केसेस मध्ये. हा, नाहीतर मग तो काय करेल सांगा, सगळ्या बार काउन्सिल फिरत बसेल. Where the state bar council has refused the application of any person for admission as an advocate on its roll, no other state bar council shall entertain an application for admission of such a person as an advocate on its roll except with the previous consent in a writing of the state bar council which refused the application. ज्या स्टेट बार काउन्सिलनं ती ऍप्लिकेशन रिफ्यूज केलेली त्या स्टेट बार काउन्सिलची प्रिव्हियस कन्सेंट घेऊनच मग दुसरं बार काउन्सिल त्याचं रजिस्ट्रेशन करू शकते, अदरवाइज नाही करू शकत. हा, नंतर सेक्शन 28 काय म्हणतं बघा, पॉवर टू मेक अ रूल. हा, स्टेट बार काउन्सिल मे मेक अ रूल टू कॅरी आउट द पर्पज ऑफ दिस चॅप्टर. योग्य जे काही आवश्यक रूल आहेत ते स्टेट बार काउन्सिल वेळोवेळी बनवेल. नंबर 2 काय म्हणते बघा, इन पर्टिक्युलर अँड विदाउट प्रेज्युडाइज टू द जनरॅलिटी ऑफ प्रोव्हिजन. रूल कुठल्या बाबतीत असते बघा, रूल प्रोव्हाइड फॉर द टाइम विदिन विच अँड फॉर्म इन विच ऍडव्होकेट शॅल एक्सप्रेस हिज इंटेन्शन फॉर एंट्री ऑफ हिज नेम इन द रोल. किती वेळात आणि कुठल्या फॉर्म मध्ये अर्ज केला जाईल. ए. बी बघा काय लिहिलंय, द फॉर्म इन विच अन ऍप्लिकेशन शॅल बी मेड टू द बार काउन्सिल फॉर ऍडमिशन एज अन ऍडव्होकेट ऑन इट्स रोल. कुठल्या फॉर्म मध्ये ते ऍप्लिकेशन करायचंय. हा, नंतर पुढचा मुद्दा बघा, द कंडिशन subject to which a person may be admitted as an advocate on the state roll. Subject to which condition त्याला admit the condition subject to which a person may be admitted as an advocate on the roll. Okay, कुठल्या कुठल्या कंडिशन वरती त्याचा ऍडव्होकेट म्हणून ऍडमिशन होऊ शकते त्याचे रूल्स बनवेल बार काउन्सिल. हा, आणि फीज. ओके, द इन्स्टॉलमेंट इन विच एनरोलमेंट फी मे बी मेड. ओके, ऍडव्होकेट म्हणून रजिस्टर करण्यासाठी जे एनरोलमेंट फी आहे ते तुम्ही कुठल्या पद्धतीनं कुठल्या रूपात किती इन्स्टॉलमेंट मध्ये पे करायला पाहिजे ह्याचे रूल बनवेल. ओके, नो रूल शॅल हॅव द इफेक्ट अनलेस दे हॅव बीन अप्रूव्ड बाय द बार काउन्सिल ऑफ इंडिया. हे सगळे वरचे रूल कोण बनवलेत सांगा, स्टेट बार काउन्सिलने बनवलेत ना, त्यामुळे त्याला अप्रुव्हल कुणाचं लागेल, बार काउन्सिल ऑफ इंडियाचा. सो वन्स तुम्ही क्वालिफाईड आहात, ऍप्लिकेशन केलं, तुमचं ऍप्लिकेशन मंजूर झालं, फी भरली, एव्हरीथिंग डन, तुम्हाला काय मिळते सांगा, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळते. ओके, सो सर्टिफिकेट ऑफ एनरोलमेंट सेक्शन किती आहे सांगा, तर 22 आहे. देर शॅल बी इश्यूड अ सर्टिफिकेट ऑफ एनरोलमेंट in a prescribed form by the state bar council to every person whose name is entered in the roll of advocate maintained by it under the act. Okay, एकदा तुम्ही रजिस्टर झाला की तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. एव्हरी पर्सन हुज नेम इज सो एंटर्ड इन द स्टेट रोल. एकदा तुमचं स्टेट बार काउन्सिलच्या ऍडव्होकेटच्या यादीत नाव आलं की मग जर मध्ये आधी काही बदल झाले तर ते तुम्हाला स्टेट बार काउन्सिलला कळवावे लागतात. शॅल नोटिफाय एनी चेंज इन द रिस्पेक्ट ऑफ द प्लेस ऑफ परमनंट रेसिडेंट टू द स्टेट बार काउन्सिल कन्सर्न विदिन 90 days फ्रॉम द चेंज. हा, तुमचा ऍड्रेस नेम कशातही काही चेंज झाला तर तुम्हाला त्या चेंज पासून 90 days मध्ये स्टेट बार काउन्सिलला कळवावं लागतं तिथं. देन नेक्स्ट वन, प्रत्येक स्टेट बार काउन्सिल ऍडव्होकेटची यादी मेंटेन करतात. स्टेट बार काउन्सिल टू मेंटेन द रोल ऑफ ऍडव्होकेट सेक्शन 17. Every state bar council shall prepare and maintain a roll of an advocate in which shall be entered the name and address of all the person who are entered as an advocate on the roll of an high court. Okay, ज्यांचं कुणाचं नाव एंटर झालेलं त्यांचं सगळ्यांचा रोल मेंटेन केलं जाईल. जे आधीचे हायकोर्ट ऍक्ट खालचे, इंडियन बार काउन्सिल ऍक्ट खालचे वगैरे ऍडव्होकेट होते आणि बी कॅटेगरी मध्ये मग सगळे हे आताच्या ऍडव्होकेट ऍक्ट 1961 खालचे. All other persons who are admitted to be an advocate on the roll of a state bar council. Now, each such a role shall consist of 2 parts. मागे पण गेलेलं तुम्हाला माहित आहे त्यामुळे त्या रोलचे काय सांगा तर 2 पार्ट आहेत. कुठले 2 पार्ट आहेत सांगा तर एक आहे सिनियर ऍडव्होकेट ची यादी आणि दुसरी अदर ऍडव्होकेटची यादी. Each role of the advocate shall consist of the 2 parts. The first part containing the name of the senior advocate and the second part कसं तर सांगा तर
अदर ऍडव्होकेटचं सेकंड पार्ट असणार आहे तिथं. नो पर्सन shall be enrolled as an advocate on the roll of more than one state bar council. समजून घ्या, मी एका वेळेला कर्नाटका बार काउन्सिल मध्ये रजिस्टर्ड आहे, पंजाब आणि हरियाणा बार काउन्सिलला रजिस्टर्ड आहे. नो, नॉट लाईक दॅट. मी एका वेळेला फक्त एकाच बार काउन्सिलला रजिस्टर्ड असू शकते. आय एम रजिस्टर्ड एज अन ऍडव्होकेट इन महाराष्ट्र स्टेट बार काउन्सिल, टू दॅट ओनली आय विल बी रजिस्टर्ड. सो एका वेळेला तुम्ही एकाच स्टेट बार काउन्सिल मध्ये काय करू शकता, तर रजिस्टर करू शकता. हा, त्याच्यानंतर बघा, हे ऑप्शनल आहे. स्टेट बार काउन्सिल टू सेंड द कॉपी ऑफ रोल ऑफ ऍडव्होकेट टू द बार काउन्सिल ऑफ इंडिया. मग स्टेट बार काउन्सिल आपल्याकडे नोंद झालेल्या ऍडव्होकेटची नावं कुणाला पाठवते सांगा, तर बार काउन्सिल ऑफ इंडियाला. एव्हरी बार काउन्सिल शॅल सेंड टू द बार काउन्सिल ऑफ इंडिया. प्रत्येक स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडियाला पाठवेल an authenticated copy of the roll of advocate prepared by it. हा, ऍडव्होकेटच्या रोलची कॉपी कोणाला पाठवेल सांगा, तर स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडियाला पाठवेल तिथं. देन नेक्स्ट वन थांबा, ट्रान्सफर ऑफ नेम फ्रॉम वन स्टेट रोल टू द अनदर स्टेट रोल. हा, जर एका राज्यातून तुम्हाला तुमचं नाव कमी करून दुसऱ्या राज्यात तुम्हाला तुमचं नाव ट्रान्सफर करून पाहिजे असेल, तर त्याची प्रोसिजर सेक्शन 18 खाली दिलेली आहे. सेक्शन 18 अकॉर्डिंगली काय म्हणतो बघा, एनी पर्सन हुज नेम इज एंटर्ड एज अन ऍडव्होकेट ऑन द रोल ऑफ एनी स्टेट बार काउन्सिल. ओके, माझं नाव महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलला एंटर्ड आहे, मे मेक एन ऍप्लिकेशन इन अ प्रिस्क्राइब फॉर्म टू द स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडिया. मला जर कर्नाटका बार काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन करून पाहिजे, तर मला अर्ज कुणाला करायचं सांगा, बार काउन्सिल ऑफ इंडियाला. का, कारण दोन बार काउन्सिलचा संबंध आहे ना, आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अर्ज करणार आहे. For the transfer of his name from the roll of the state bar council to the roll of the another state bar council. Okay, मग आपलं ऍप्लिकेशन कुणाकडे गेलं बघा, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे. राईट, ऑन द रिसिप्ट ऑफ द ऍप्लिकेशन बार काउन्सिल ऑफ इंडिया शॅल डायरेक्ट दॅट नेम ऑफ पर्सन शॅल विदाउट पेमेंट ऑफ फी, वेगळं कुठलं पेमेंट ऑफ फी न करता माझं नाव तिथून कमी करून इकडे एंटर करा. हा, विदाउट पेमेंट ऑफ द फी बी रिमूव्ड फ्रॉम द रोल ऑफ द फर्स्ट मेन्शन स्टेट बार काउन्सिल, महाराष्ट्रातून कमी करा, and entered the role of the other state bar council in the Karnataka enter करा. Okay, and the state bar council concern shall comply with the direction. and state bar council पण ती डायरेक्शन काय करेल सांगा, तर कंप्लाय करेल तिथं. हा, सो बाय द वे हा जो क्वेश्चन आहे तुमचा, हा क्वेश्चन इथे काय होतोय सांगा, तर एंड होतोय. कुठला क्वेश्चन डिस्कस केला लक्षात आला आपण, प्रोसिजर फॉर एनरोलमेंट एज अन ऍडव्होकेट. पूर्ण क्वेश्चन स्ट्रक्चर, फक्त स्ट्रक्चर, पूर्ण क्वेश्चन लक्षात आला का बघा, स्टार्ट व्हिडिओ. प्रोसिजर फॉर एनरोलमेंट ऑफ अन ऍडव्होकेट आपण डिस्कस केलं. रोमन 1 इंट्रोडक्शन घ्यायचं याच्यामध्ये. ह्या क्वेश्चन साठी क्वेश्चन ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट असा असेल, किंवा क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन फॉर एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट असा क्वेश्चन असेल. रोमन 1 इंट्रोडक्शन करायचं. रोमन 2 काय करायचं सांगा तिथं, तर procedure for admission and enrollment of advocate. Capital A qualification, capital B disqualification, capital C procedure. आणि मग ते प्रोसिजर मध्ये सगळे डिटेल पॉइंट आपण आता डिस्कस केले. हा, ऍप्लिकेशन करायचंय, मग कमिटी अपॉइंटमेंट, कमिटी डिसिजन घेते तुमच्या ऍप्लिकेशनवर, फीचं पेमेंट. हा, मग तुम्हाला सर्टिफिकेट, तुमचं नाव स्टेट रोल मध्ये, स्टेट रोल ऍडव्होकेटचं रोल मेंटेन करेल. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर रोल टाकायचा असेल, नाव ट्रान्सफर करून घ्यायचं असेल, तर काय करायचं, एव्हरीथिंग अबाउट ऍडमिशन अँड एनरोलमेंट ऑफ ऍडव्होकेट क्वेश्चन आपण डिस्कस केला. आय होप यू अंडरस्टूड. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. स्टॉप.